नमस्कार, माझं नाव शुभम. महाराष्ट्र 2045पर्यंत कसा असावा? तर एक महाराष्ट्रामध्ये स्वच्छ आणि उत्तम असे पाण्याची व्यवस्था असावी. दुसरं, उत्तमरित्या तिथे रस्त्यांची व्यवस्था असावी. थर्ड, ज्या पद्धतीने आपण मेक्सिको असेल, शेंघाय असेल, फ्रान्स असेल, इथले आपण उदाहरणं देऊन आपण सिटी डेव्हलपमेंट म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. तसा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जिल्हा तिथे झाला पाहिजे. प्रत्येक गावाचं नेटवर्क शहराशी जोडलं जावं. ज्या शहरामध्ये मेट्रो नाही आहे त्या शहरामध्ये मेट्रो यावे. पुणे मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन सिटी आहे तिथे लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड अशा क्षेत्रांमध्ये मेट्रोपॉलिटन सिटी म्हणून उदयास यावेत. समुद्राचं पाणी पिण्यायोग्य कसं बनवता येईल ह्यासाठी व्यवस्था बनवण्यात यावी. अशा अनेक गोष्टी आहेत की 2045पर्यंत माझा महाराष्ट्र हा सुजलाम आणि सुफलाम झाला पाहिजे आणि ह्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करू शकतो. राहिला प्रश्न दुसरा, जे की महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत, जसे गुन्हेगारीच्या बाबतीत प्रश्न आहेत, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबतीत प्रश्न आहेत, कर्जबाजारीच्या बाबतीत प्रश्न आहेत, विकासाचं विकेंद्रीकरण झालेलं असेल, विकासाचं केंद्रीकरण झालेलं असेल, विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत, शैक्षणिक विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत, ज्या ठिकाणी मनुष्यबळ उपस्थित आहे परंतु सुयोग्य असे कारखाने नाही आहेत, अशा ठिकाणी देखील गरज आहे. तर अशा ठिकाणचे ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळी आपल्याला नक्कीच वाटतं की आणि इथे डेव्हलपमेंट झालं पाहिजे. तो 2045चा आपला जो डेव्हलपमेंट आहे त्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी आहेत ते आपण करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण म्हणजे वी आर द महाराष्ट्रीयन. सो त्या थिंकिंगने, त्या विचाराने किंवा त्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर आपल्याला वाटतं की होऊ शकतो. कारण आज 21व्या शतकात आपण जगतो आणि जनरेशन झेड म्हणून आपण सगळे आपल्याकडे पाहतो. युवकांचाच प्रश्न आहे, युवकांनाच सोडवायचं आहे. आपण राज्यकर्त्यांना नाही सांगू शकणार की राज्यकर्त्यांनी हे केलं पाहिजे. अंधार आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा एखादी छोटीशी पंथी घेऊन आपण त्याच्यामध्ये विचार करू शकतो. हे आपले भरपूर प्रयत्न असायला हवे. तर युवकांना माझं असं सांगणं आहे किंवा युवतींना मला असं सांगणं आहे की तुम्हाला ही महाराष्ट्र कोणाची जबाबदारी नाही आहे की तो करू शकेल किंवा तो करू शकेल. आपली जबाबदारी आहे की महाराष्ट्र कसं सुजलाम आणि सुफलाम होईल. साधं उदाहरण आहे की महाराष्ट्रामध्ये जर किती गुन्हा झाला